आम्ही तुझ्यासोबत खेळणार आहोत 13 क्वेश्चन्स विथ मृण्मयी गोडबोले. आर यू रेडी? येस, आय एम रेडी. ओके, तो पहिला प्रश्न आहे, ह्या वर्षी तुझ्या आयुष्यात घडलेली एखादी बेस्ट गोष्ट. जीवची चौका आतापर्यंत मिळालेलं बेस्ट सरप्राईज. निखिल आणि मी एकदा एका ट्रिपसाठी बाहेर गेलो होतो आणि आय थिंक आम्ही लँड होईस्तोवर आम्ही कुठे चाललो आहे हे मला ॲब्सल्युटली माहीत नव्हतं आणि ही हॅड प्लॅन्ड अ सरप्राईज टू टेक मी टू मॅक्लॉईडगंज विच हॅपन्स टू बी वन ऑफ माय फेवरेट प्लेसेस. वाव. तुझं फेवरेट डेझर्ट कोणतं आहे? चीज केक फॉर एव्हर. बेस्ट वीकेंड आउटिंगसाठीची बेस्ट जागा कोणती? मी आता मुंबईत राहते त्यामुळे मला पुण्याला पळावंसं वाटतं सारखं. आयुष्यात पहिल्यांदा साडी कधी नेसलेलीस? बापरे, खूप लहानपणी. कारण माझी आई स्वतः एक कॉस्ट्यूम डिझायनर आहे आणि माझ्या बालपणात ती काम करत नव्हती पण ती एक्सप्लोर करत होती, त्यामुळे तिचे सगळे एक्सपेरिमेंट्स हे माझ्यावरच व्हायचे. तुझा फेवरेट सुपर हिरो? स्पायडरमॅन काही प्रमाणात, पण डेडपूलमधला रायन रेनॉल्ड्स जो सुपर हिरो आहे ॲक्च्युली तो मला खूप आवडतो. तुझ्या पर्समध्ये असणाऱ्या 3 महत्त्वाच्या गोष्टी? लिप बाम, हेडफोन्स, परफ्यूम. तुला कॉफी डेटवर कोणासोबत जायला आवडेल? खूप लोक आहेत. त्यात मला असं वाटतं की रणबीर कपूर बरोबर जायला आवडेल मला. तू आतापर्यंत पाहिलेली क्रीपी आणि भूतांशी संबंधित अशी एखादी गोष्ट किंवा घटना? माझ्या आयुष्यात घडलेली नाही. पाहिलेली नाही. एकदा सिद्धार्थ चांदेकर आणि मी दापोलीला गेलो होतो कसल्या तरी कार्यक्रमासाठी आणि परत येताना आम्ही ॲक्च्युली रात्रीचा प्रवास करत होतो दापोली टू पुणे आणि वाटेत आमचा जो ड्रायव्हर होता तो त्याने अचानक खूप जोरात ब्रेक दाबला आणि आम्ही ऑब्व्हियसली दचकलो आणि त्याला विचारलं काय झालं, तर तो म्हटलं अरे ती बाई रस्त्याच्या मध्येच उभी होती आणि आम्ही वळून बघितलं तर तिकडे कुणीच नव्हतं. तर त्यातल्या त्यात क्रीपी घडलेली गोष्ट हीच आहे. तुझा आवडता चित्रपट कोणता? मराठीत मला असं वाटतं विहीर हा माझा ऑल टाईम फेवरेट आहे. तुझ्या बाबांनी लिहिलेलं आणि तुला आवडलेलं त्यांचं एक गाणं? मी जेव्हा खूप लहान होते तेव्हापासून माझे वडील ग्रिप्स थिएटर नावाचा एक प्रकार आहे लहान मुलांच्या थिएटरसाठी, त्याच्यात ते काम करतात. तर त्या काळातली त्या सर्व नाटकांमध्ये गाणीही असायची आणि ती गाणी ऐकतच मी मोठी झाले, त्यामुळे खरं तर माझ्या सगळ्यात जवळची गाणी तीच आहेत. तू कधी वेशभूषा किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये भाग घेतला होतास का? हो, खूपदा. त्याच्यातला बेस्ट फॅन्सी ड्रेस तू केलेला? मला खूप आवडलेला होता जेव्हा मी 4थीत मदर इंडिया झाले होते आणि मी ॲक्च्युली काहीच केलं नव्हतं. मी एक साडी नेसली होती पण मी खूप ठिकाणी चिप्सचं रिकामं पाकिट, प्लास्टिकची बॉटल असं काय काय पिनअप केलं होतं आणि मी तेव्हा हेच बोलले होते की कसं आपण आपल्या देशाला स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि कचरा करू नये. तर ते माझं सगळ्यात आवडतं. तू स्वतःच्या लाईफसाठी कोणतं सॉन्ग डेडिकेट करशील? फटाका गोडी हायवेमधलं. थँक्यू सो मच. थँक्यू.